तरुण भारत अस्मिता प्रस्तुत भव्य अस्मिता बाईक रॅली। सहभागी होण्यासाठी आमच्या asmita.tarunbharat.com या वेबसाईटवर रजिस्टर करू शकता किंवा आमच्या 9513351104 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, मॅरिटल स्टेटस, जन्मतारीख आणि ठिकाण ही माहिती पाठवून रजिस्टर करू शकता। अधिक माहितीसाठी आमच्या वरील वेबसाईटवरील टर्म अँड कंडिशनवर क्लिक करा। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यामधील कलागुण बाहेर पडावे यासाठी भाऊराव काकतकर महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात। असाच एक उपक्रम नुकताच पार पडला। यामध्ये फूड फेस्टिवल, हॉबी व सॅलेड डेकोरेशन याचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी स्वतः शिकावं व कमवावं, त्यामुळे त्यांना व्यवहाराचे ज्ञान येते। तसेच मार्केटिंग स्किल, व्यवसाय कसा करावा जेणेकरून त्यांना आपल्या पुढील आयुष्यात या सर्व गोष्टींचा उपयोग होईल, यासाठी महाविद्यालयात असे उपक्रम घेतले जातात। यावेळी पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी पाककृतीमध्ये वेगवेगळे पदार्थ बनविले होते। यामध्ये सँडविच, पाणीपुरी, गाजराचा हलवा, कस्टर्ड, भेल, शेवपुरी, कॉर्न भेल, गुलाबजामुन असे पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते। सध्या उन्हाळा असल्यामुळे प्रत्येकाला काही ना काही थंड पिण्याची इच्छा असते, म्हणून सोलकढी, मसाला ताक, उसाचा रस, आंबील हे थंड पेय विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी अवघ्या 10 रुपयास विक्रीस ठेवले होते। तसेच विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात 20 रुपयात बिर्याणी विद्यार्थ्यांनी या फूड फेस्टिवलमध्ये ठेवले होते। तसेच गावची आठवण करून देणारा असा पदार्थ म्हणजे भाकरी, आंबील, मुगाची भाजी व झुणक्याची वडी या पारंपरिक पदार्थालाही महत्त्व देण्यात आले होते। तसेच चटकदार भडंग, भेल, पाणीपुरी व बिर्याणी या सर्व पदार्थावर विद्यार्थी या फूड फेस्टिवलमध्ये ताव मारताना दिसत होते। मुलींबरोबर मुलांनी सुद्धा स्वतः कुकिंग करून, फायरलेस कुकिंग करून इथं आणून विकायला येतं। याच्यामध्ये मुलांना मार्केटिंग कसं करायचं, कुकिंग कसं करायचं हे आम्हाला शिकवणूक मिळते। आम्ही दरवर्षी म्हणजे कंटिन्यू 3 वर्ष पाणीपुरी करत आहे आणि ही पाणीपुरी आमच्या कॉलेजमध्ये सगळ्यात फेमस आहे। आमची पाणीपुरी रोहन जाधव आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे चिकन बिर्याणी हे करतो कॉलेजमध्ये आणि आमचा कॉस्ट 20 रुपये आहे आणि या 20 रुपये कॉस्टमध्ये आम्ही जास्त बिर्याणी देतो, कारण विद्यार्थ्यांकडे तेवढे पैसे नसतात, कारण त्यांनी जॉबला जात नाहीत। मग 20 रुपयेमध्ये त्यांना पोट भरून खायला मिळेल असं मी करतो आणि आमची बिर्याणी फार फेमस आहे कॉलेजमध्ये आणि ही बिर्याणी आम्ही सगळेजण एक 4-5 मेंबर मिळून करतो आणि आमच्या कॉलेजने असं आम्हाला सपोर्ट केले, आम्हाला करायला संधी दिली, त्यामुळे आम्हाला मार्केटिंग कसं करायचं, बिझनेस कसं करायचं ह्याच्यामुळे आम्हाला ज्ञान मिळतं आहे आणि असं प्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे वुमन वेलफेअरमध्ये आम्ही सेल करतो बिर्याणी। तसेच टाकाऊपासून टिकाऊमध्ये माचीसचा बॉक्स वापरून सुंदर अशी शोपीस ठेवण्यात आले होते। तसेच झुंबर, गणपती, पाळणा, मोतीची मटकी अशा आकर्षक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या। दी ब्रह्मलिंग मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेचा इमारत उद्घाटन समारंभ व संस्थेचा 10वा वर्धापन दिन बुधवार दिनांक 27 मार्च 2019 रोजी सकाळी 10:30 वाजता संस्थेच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। स्थळ दी ब्रह्मलिंग मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, रामघाट रोड, बेनकनहळ्ळी, तालुका, जिल्हा बेळगाव। केलेलं आहे की पॉट डेकोरेशन केलेलं आहे। मग हे मातीचं पॉट आहे ना, त्याला डेकोरेटिव्ह मोती वगैरे, टिकली वगैरे मोती और लेसेस लावून मी डेकोरेटिव्ह केलेलं आहे। मग हे आम्ही जे ॲक्टिव्हिटीज करतो ना, त्याच्यामुळे आम्हाला एक अनुभव पण असतो की आम्ही करून मग आम्ही विकू पण शकतो। ते एक आमचं साईड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी पण होऊ शकते। आम्ही मायक्रॉनचं हे कार्तिक, गणपती आणि तिथून झुंबर पण केलं आहे, ते घरामध्ये लावायला फार यूज होतं आहे, मस्त दिसतं आहे वगैरे। आणि हे वेस्ट ऑफ बेस्टमध्ये माचीचं पण कसं पण यूज असतं आहे, कसं पण फेकून देतो किंवा जाळून वगैरे टाकतो, ते जाळून टाकण्याऐवजी हे युजिंग होतं आहे। त्यामुळे मी ड्रेसचं पण हे केलं आहे। मी ड्रेस एक खराब झालेलं असतं की त्याचं फुलं वगैरे काढून घेऊन ते पण यूज केलं आहे तिथून पुढे हे मायक्रॉनचं वगैरे त्याला लावलो आहे आणि हे सगळं मीच हे केलं आहे। तसेच या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी हातातील बांगड्या, कानातील झुमके, गळ्यातील हार अशा वेगवेगळ्या प्रकारचे साजशृंगार स्वतः तयार केले होते। हे आम्ही यूट्यूबवरून शिकलो आहे ऑनलाईन।
ह्याला बनवण्यासाठी तुम्हाला बँगल्स लागतात, ग्लू, त्याच्यानंतर लेस, त्याच्यानंतर मेन सिल्क थ्रेड लागतो आहे, त्याच्यानंतर बाकीचं मटेरियल जे लेस असेल, जर तुम्ही झुमके बनवत असेल त्याचं कॅप्स, हे सगळे बेसिक मटेरियल्स लागतात. आणि हे सगळं मटेरियल बेलगावमध्ये अवेलेबल असतं इझिली आणि म्हणजे लोकल मार्केटमध्ये इझिली मिळते आम्हाला. आम्ही याचं रेट 50-25% स्टार्ट, म्हणजे झुमके इट डिपेंड्स की तुम्ही कोणतं कशा टाईपमध्ये तुम्हाला लागते. हेवी जर असेल त्याचं जास्त प्राईस होते आणि जर कमी हे असेल तर त्याचं कमी प्राईस होते. आम्ही बँगल्स केलेलं आहे, इयरिंग्स केलेलं आहे, गळ्यात घालतं ते केलेलं आहे. इवन ते रांगोळी जे असते ना, आर्टिफिशियल रांगोळी पण प्रिपेअर केलं आहे, म्हणजे रांगोळी काढण्यापेक्षा ते ठेवलेलं बरं होतं. आणि डाझलर्सचे इयरिंग्स पण केलेलं आहे. यावेळी सॅलेडचे डेकोरेशनही करण्यात आले होते. This is fruit salad made up of different vegetables and fruits combination, so that in order to show how healthy and fruits are not and vegetables are not only used for good health, but we also can use for decoration, or we can through this we can make the food attractive and children can eat it and be healthy and strong. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.